मी सुष्मिता सुरेश मोटे, आरपीआय महिला आघाडी तालुका अध्यक्षा। आज 2 महिने झाले आर्या अनिल हेगडे ही मुलगी आज 2 महिने झाले बेपत्ता आहे आणि त्यांनी तक्रार दिली आहे पोलीस स्टेशनला, पण त्याची काही दखल घेतलेली नाही आणि त्यासाठी हे 3 दिवस झाला, आज तिसरा दिवस आहे आज आंदोलनाला बसलेले आहेत, पण त्याची कोणीही दखल घेतलेली नाही। आज आपल्या देशामध्ये महिला कितपत सुरक्षित आहेत? जर एक मुलगी 17.5 वर्ष वयाची मुलगी, तिचं पूर्ण 18 वर्ष सुद्धा झाले नाही त्या मुलीला, जर ती मुलगी आज 2 महिने झालं गायब आहे तर त्याची कोणीही दखल घेतलेली नाही। पोलीस स्टेशनला भेटला तुम्ही? पोलीस स्टेशनला मी भेट देऊन आली, पण तिथं मला कोणीही भेटलेलं नाहीये। मी फोन केले होते तर ते कोण आहेत? बायस सर आहेत, मी गेले होते पण बायस 2दा गेले तिथं, पण बायस सर मला भेटलेले नाहीयेत। आणि ही लोक या मुलीची आई वगैरे हे 2 महिने झाले हेलपाटे घालतात पोलीस स्टेशनला। तर त्यांना काय सांगितलं पालकांना काय सांगितलंय त्यांना आम्ही बघतो, आम्ही त्यांची दखल घेतो, आम्ही शोधून आणतो, एवढंच वाक्य आहे। आज 2 महिने झाले एवढेच वाक्य त्यांच्याकडून आहेत। आता रस्ता रोको तुम्ही करणार आहात, पत्र दिले तसं काय? मी निवेदन दिलंय, माझं फक्त निवेदन घेतलेलं आहे। माझ्याशी कोणाचंही बोलणं झालेलं नाही, त्यांनी मला फक्त निवेदन माझं घेऊन त्यांनी हे केलं। मी भेटायला गेली होती पण मला कोण भेटलेलं नाहीये तिथं। मी त्यांच्याजवळ निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन देऊन मी परत आलेले। तर मी उद्या यांची कोणी दखल घेतली नाही म्हणून मी उद्या रस्ता रोको करण्यात येणार। तुम्ही प्रशासनाला काय आवाहन कराल? मी सर्वांना एवढंच आव्हान करेन की ह्या महिलेची मुलगी सगळ्यांनी प्रशासनाने शोधून द्यावी, नाही तर मी उद्या इथं रस्ता रोको आरपीआयच्या वतीनं आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या आदेशानुसार मी इथं तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे। उद्या रस्ता रोको करणार आहे मी उद्या, जर याची दखल घेतली गेली नाही।